वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। सर्वांना नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आपल्या आजच्या वर्गामध्ये। आज थोड्याशा जास्त ओव्या आहेत. हां नमस्कार. थोड्याशा जास्ती ओव्या आहेत, त्यामुळे एक 5-7 मिनटं जरा जास्त लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला सांगण्याची आवश्यकता खरं म्हणजे नाही, पण तरी थोडी कल्पना दिलेली बरी. जेव्हा मी ओव्या साधारण ठरवते तर ते 40-45-50च्या रेंजमध्ये, तर कुठे श्लोक बदलतो शक्य झालं तर तिथे आणून ठेवलं तर आपल्याला नवीन श्लोकाने सुरुवात करता येते. तसं ते घेतलं, त्यामुळे साधारण 48-49 अशा काहीतरी ओव्या आज ठरवल्या आहेत. श्लोक 74 ते 77 आणि ओवी 1578 ते साधारण 1630पर्यंत असं अर्थ समजावण्याचा प्रयत्न करते. मागच्या वेळेचा थोडासा आढावा आपण घेऊया. मागच्या मंगळवारी आपण श्लोक 71 ते 73 आणि त्याच्यावरच्या ओव्या बघितल्या होत्या. तर त्या श्लोकांचा अर्थ साधारणपणे असा होता की हे गीताशास्त्र जो कोणी द्वेष सोडून ऐकेल त्याला आधी सद्गती प्राप्त होईल, स्वर्गप्राप्ती होईल आणि नंतर तो मलाच येऊन मिळेल. म्हणजे ऐकण्याचं पण फलप्राप्ती सांगितली. ते संपल्यावर मग कृष्णाला सगळ्या गीताशास्त्राची फलप्राप्ती सांगितल्यावर असं वाटलं की त्याला हे सगळं एवढं आपण सांगितलं तर उपयोग झाला की नाही. श्रीकृष्णाला माहीत असतं की अर्जुनाला कळणार आहे, ते प्रश्नच नव्हता, पण तो विचारतो. आणि मग अर्जुना, हे तू एकाग्र चित्ताने ऐकलंस का आणि तुझा अज्ञानजन्य मोह नाहीसा झाला का, हे 72व्या श्लोकामध्ये विचारतो. त्यावर 73व्या श्लोकामध्ये अर्जुन त्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि सांगतो की देवा, तुझ्या कृपेमुळे माझा मोह पूर्णपणे गेला, मला आत्मस्मृती लाभली, आता मी निशंक झालो आहे, तू म्हणशील तसंच मी आता करीन. इथे गीतेमधला श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद पूर्ण झालेला आहे. आज आपण जे श्लोक बघणार आहोत 74 ते 77, एकूण 78च आहेत. त्यातलं आज आपण 74 ते 77 बघूया आणि 78वा पुढच्या वेळेसाठी ठेवला, कारण आणखी थोडी ज्ञानेश्वरी आपली शिल्लक आहे म्हणून. नमस्कार ताई. तर आज 74 ते 77 हे आज जे श्लोक बघणार आणि त्याच्यावरच्या ओव्या बघणार आहोत. त्यामध्ये 74वा जो श्लोक आहे तो संजयाच्या उद्गारांचा आहे आणि 74, 75, 76, 77, 78 हे सगळे संजयाचे उद्गार आहेत. कारण आता मगाशी म्हटलं तसं श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आणि मुख्य गीताशास्त्र पूर्ण झालं आहे. पण गीता सुरूच अशी होते की संजयाने धृतराष्ट्राने विचारलं की काय चाललं आहे आणि संजयाला नेमलं आहे ते सांगायला. त्या रणभूमीवरची म्हणजे जशी आपण लाईव्ह क्रिकेट मॅच बघतो तशा काही प्रकारची सोय असावी आणि त्याला ते सगळं दिसतं, ऐकू येतं आणि तो ते सगळं धृतराष्ट्राला सांगतो. अशी एकूण गीतेची सुरुवात होते. तसंच मग ते संपूर्ण गीताशास्त्र संपल्यावर पुन्हा एकदा संजय त्या सगळ्याचा समारोप करतो, त्याला ते सगळं ऐकून कसं वाटलं वगैरे. त्यामुळे 74व्या श्लोकामध्ये संजय असं म्हणतो की मला अत्यंत आनंद देणारा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद मी ऐकला, जो मला खूप हर्षवित आहे, मला रोमारोमात असं नाचावंसं वाटतं आहे, अशी माझी स्थिती झालेली आहे असं सांगून मग पुढचा पण त्या सगळ्या जे पुढचे श्लोक आहेत ते तो आणखी पुढचे सांगत जातो, त्याला कसं वाटतं आणि त्यांच्यामधला धृतराष्ट्र आणि संजय यांच्यामधला संवाद पुढे आहे. श्लोक 73मध्ये म्हणजे जोडलं कसं आहे ते आता सांगते की 73मध्ये अर्जुन माझा सगळा मोह गेला असं सांगतो आणि तू म्हणशील तू ते मी करीन. तर तो श्लोक आणि 74 की संजयाचे हर्ष उद्गार ह्यांची जी जोडणी आहे ती करताना ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला अध्यात्म कसं समजलं हे अत्यंत थोडक्यामध्ये आणलेलं आहे. आपण ते पाहिलं मागच्या वेळेला. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती कशी झाली, श्रीकृष्ण फक्त ज्ञानदाता आहे असंच नाही, तर तो ब्रह्मतेची अनुभूती आणून देणारा असा श्रीगुरू आहे असं त्याला वाटतं आणि मग तेही तो म्हणतो त्याच्या अर्जुनाच्या उद्गारांमध्ये.
श्रीकृष्णाची आज्ञा ऐकणं हीच एकमेव आता सेवा त्याच्याकडून राहिली असं अर्जुनाला वाटतं. हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाला जे काही अध्यात्म सांगितलं ते त्याला समजलं असं श्रीकृष्णाला लक्षात येतं ह्या संवादात. आधी तर त्याला सगळंच माहिती आहे, पण त्याला त्या संवादात लक्षात आल्यामुळे कृष्णाला खूप आनंद होतो आणि तो सुखाने मनातल्या मनात काय म्हणजे त्याचा अगदी नाचण्या इतका आनंद होतो की आपण जे त्याला सांगितलं मला हा असा शिष्य मिळाला जो म्हणजे विश्वफळ मी आणि मलाच या विश्वफळालाच हा फळ झाला आहे असं वगैरे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. असं थांबलो आपण मागच्या वेळेस आणि थोड्याशा त्या अवघड होत्या पण अत्यंत बहारीच्या अशा उभ्या आपण मागच्या वेळेला बघितल्या. आज आपण 74पासून 77पर्यंत जे श्लोक बघणार आहोत त्यामध्ये संजय सगळी युद्धभूमीवरची हकीकत ही सांगतो आहे धृतराष्ट्राला. आणि हा सगळा संवाद मी जो ऐकला श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा तो मला खूप आनंददायक वाटला आणि मला आत्मानुभूती देणारा वाटला असं मुख्यतः तो धृतराष्ट्राला ऐकवतो. गीताशास्त्र ऐकायला मिळालं, श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शन संजयाला सुद्धा घडलं आणि त्यामुळेच तो पण सांगू शकतो ना की त्याला अर्जुनाला कसं वाटतंय वगैरे. तर तो अत्यंत आनंदित झाला होता हे तो धृतराष्ट्राला सांगतो. धृतराष्ट्राला मात्र गीताशास्त्रात किंवा अध्यात्मज्ञान ह्या सगळ्यामध्ये कशाची गोडी नव्हती, पण संजयाला मात्र श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद हा अतिशय अद्भुत वाटला. संजयाचे गुरु व्यास, आता हा सगळा भाग हा त्यांनी आणला आहे, अर्थात श्लोकामध्ये पण आलेला आहे. संजयाचे गुरु व्यास यांच्या कृपेमुळे त्याला श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद ऐकायला मिळाला याबद्दल त्याला कृतज्ञता वाटते, ती ओव्यांमध्ये आणली आहे. श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद ऐकून आणि आठवून त्याचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. हा ज्ञानेश्वर महाराजांनी घातलेला असा भर असलेला भाग आहे. तो सद्गरित अंतःकरणाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं वारंवार म्हणत राहतो. धृतराष्ट्राला अध्यात्मज्ञानामुळे संजयाला अनुभवाला येणाऱ्या भावना मुळीच समजत नाही. तू काय हे चालवलं आहेस असं धृतराष्ट्र संजयाला विचारतो आणि युद्धात कोण जिंकेल ते मला सांग, कारण त्यासाठी मी इथे बसलो आहे असं तो संजयाला म्हणतो. या अर्थाच्या अत्यंत अप्रतिम, काही ठिकाणी अवघड अशा, कारण शेवटी अध्यात्माची अनुभूती थोडीशी का होईना संजयाला पण येते आणि ती अनुभूती कशी मांडली आहे आणि त्या ओव्या आपल्याला कशा समजतात तो भाग काही ठिकाणी किंचित अवघड वाटू शकेल असा आहे. आपण प्रयत्न करूया आणि आजच्या भागाकडे जाऊया. आजच्या भागासाठीचे गीताईचे जे रूपांतर आहे ते पहिल्यांदा वाचते आणि मग आपण सुरुवात करूया. 74व्या श्लोकासाठी असं मराठी रूपांतर आहे. संजय म्हणाला, असा कृष्णार्जुनांचा हा झाला संवाद अद्भुत, थोरांचा ऐकिला तो मी नाचवी रोम रोमजो. 75 व्यासदेवे कृपा केली थोर योग रहस्य हे, मी योगेश्वर कृष्णाच्या मुखे प्रत्यक्ष ऐकिले. 76 हा श्रीकृष्णार्जुन संवाद राया अद्भुत पावन, आठवणी मनी फार हर्षतोच मी. 77 स्मरुनी बहुते रूप हरीचे अति अद्भुत, राया म्हणजे राजा विस्मित होनी नाचतोच मी. संजयाला अतिशय आनंद झालेला आहे, कारण त्याला व्यासांच्या कृपेमुळे हे सगळं अध्यात्मज्ञान मिळालं आणि विश्वरूपाचं दर्शन पण त्याला झालं. असं आता आपण आपल्या थोडा उशीर 7:40 ऑलरेडी इथे झाले, तर 10 मिनिटं आपण पुढेच गेलो आहे. बघूया कसं आपल्याला करता येतं. 1578 ओवी अशी आहे. ऐसे संवादाचिया बहुला, लग्न दोघांचिया आतुला लागले, देखोनी झाला निर्गरू संजयो. आता मगाशी जशी थोडीसा सगळा आढावा घेतला त्याच्यामध्ये तुझा मोह गेला का असं या प्रश्नावर अर्जुनाने सविस्तर उत्तर दिलं आणि मग ते उत्तर ऐकून कृष्णालाही आनंद झाला आणि तो म्हणतो मला आज फळ मिळालं. असा संवाद तो सगळ्या दोघांचा झाला. तो मनाशी म्हणतो, पण मुख्य तो प्रश्न विचारतो आणि हा उत्तर देतो, हाही एक संवादच. असं संवादाच्या बहुला म्हणजे बोहल्यावर
लग्न दोघांच्या आतल्या म्हणजे अंतर्मनाचं लागलं ते देखून म्हणजे पाहून संजय अत्यंत हर्षभरित झाला, निर्भरू हर्षभरित किंवा तल्लीन झाला. आता माझ्याकडे जी प्रत होती त्याच्यामध्ये एक ओवी गाळली गेली होती, पण ती दुसरीकडे आहे असं माझ्या लक्षात आलं आहे. आणि ती ओवी अशी होती की देणे म्हणतसे संजयो बाप कृपानिधी रावो, तो आपुला मनोभावो अर्जुनेसी केला. आता त्या हर्ष उल्हासाच्या भावामध्ये तो संजय त्या हर्ष उल्हासाने असं म्हणतो. आणि नुसता हर्ष उल्हास असं नाही, अत्यंत कृतज्ञता पण आहे, सगळे असे वेगळे भाव त्याच्यामध्ये की आपण धन्य झालो, असे धन्यतेचे भाव आहेत. आणि तो म्हणतो बाप कृपानिधी राहो, म्हणजे हा श्रीकृष्ण प्रभू श्रीकृष्ण जो आहे तो अत्यंत थोर असा कृपेचा सागर आहे. त्याने तो आपुला मनोभाव अर्जुनेसी केला. त्याच्या मनात जे काही आहे, मनात भावना आहेत, विचार आहेत, अध्यात्म आहे, हे जे ज्ञान आहे, हे सगळं त्यांनी अर्जुनाला दिलं. आणि अर्जुन आणि तो हे त्यांनी ऐक्यच अर्जुनाचं अशी करून घेतलं. अर्जुनाला आपल्याशी, आपल्या मनाशी, आपल्या मनातल्या विचारांशी असं एक रूप करून घेतलं, असा या पुढच्या ओवीचा अर्थ आहे. तेणे उचंबळले पणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे, जी कैसे बादरायणे रक्षिलो दोघे. आता हा जो खूप त्याला आनंद झाला, त्याने तो अत्यंत उचंबळला आहे त्या आनंदाने. त्या असा उचंबळलेल्या स्थितीमध्ये तो धृतराष्ट्राला म्हणतो, अहो महाराजजी, कसे बादरायण म्हणजे व्यासांनी आपल्या दोघांचं रक्षण केलं हो, माझंही केलं आणि तुमचंही केलं. कारण आपल्याला दोघांना नुसतं इथलं काय चाललं आहे हे कळतं असं नव्हे, हे सगळं अध्यात्मज्ञान मिळालं, हे एरवी कसं मिळालं असतं. त्यामुळे हे ज्ञान त्यांनी आपल्याला दिलं आणि आपलं एक प्रकारे रक्षणच केलं. आजी तुमते अवधारा नाही चर्मचक्षु ही संसारा, की या ज्ञानदृष्टी व्यवहारा आणि नेती. हे आपण थोडं सौम्यपणे म्हणूया की ते राजा आहे धृतराष्ट्र, आणि म्हटलं तर तो सारथी किंवा घोड्यांचं परीक्षण करून देणारा आहे. तर राजाच्या पुढे सगळे सेवक असल्यासारखेच आहेत, कमी जास्त पातळीवरचे. त्यामुळे सौम्यपणे तो म्हणतो की अहो दुर्दैवाने तुमच्याकडे जगातलं जे काही गोष्टी आहेत बघण्याचं, संसारातल्या गोष्टी बघण्यातले चर्मचक्षु तुमच्याकडे नाही आहेत आज, असं तुम्ही लक्षात घ्या. आणि असं तुम्हाला या व्यासांच्या कृपेमुळे आपल्याला आत्मज्ञानाची दृष्टी झाली आणि त्या व्यवहारास योग्य करून ठेवलं. केवढी आपल्या दोघांवर, माझ्यावर पण आणि तुमच्यावर श्रीमद व्यासांची पण केवढी कृपा आहे. आणि रथीची रहाटी घेई जो घोडे यासाठी, तया आम्हा या गोष्टी गोचरा होती. आणि ते आम्हा हा शब्द मलासाठी सुद्धा वापरला जातो खूप वेळा. श्रीकृष्ण आम्हा, अर्जुन पण आम्हा म्हणतो. त्यामुळे ते अगदी शब्दशः घ्यायचं नाही, म्हणजे मला. तर मी कसं आहे तर रथ रहाटी म्हणजे रथ चालवण्यासाठी, घोडे जे लागतात घेईजो म्हणजे घेण्यासाठी, म्हणजे घोड्यांच्या परीक्षणासाठी जो मी आहे असा, घोड्यांचं परीक्षणासाठी मला ठेवले, जे मी ते करतो, त्या मला या सगळ्या अध्यात्मातल्या गोष्टी गोचर झाल्या. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादरूप या सगळ्या गोष्टी गोचर झाल्या, दृष्टीपणे दिसल्या, कानाने ऐकत्या आल्या आणि आपल्याला अध्यात्मज्ञान समजलं, मलाही झालं आणि तुम्हालाही झालं. आणि परिस्थिती तर कशी आहे, वरी झुंजाचे निर्वाण मांडले असे दारुण, दोही हारी आपण हारपिजे जैसे. आणि हे विशेष व्यासांची कृपा आणखी यासाठी पण आहे की परिस्थिती फार आनंदाची वगैरे नाही. आपण मॅच बघतो तेव्हा आपण भारताच्या बाजूने असतो, आणि क्रिकेटची मॅच बघतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे भारत जिंकावा, आणि मग जिंकला की आपण हर्षोल्हासाने ते सगळं जे काय घडतं आहे त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. हारायला लागलो तर तसाही होतो. पण हे तर झुंज म्हणजे
युद्ध असं आहे की निर्वाणीचं युद्ध सुरू आहे. आता म्हणजे जिंकू किंवा मरू असं ते दारुण भयंकर असं युद्ध मांडलं म्हणजे सुरू झालं आहे. आणि दोही हरी आपणच हारपी जे जैसे. तर दोन्ही बाजूने म्हणजे कोणीही हरलं तर खरं म्हणजे आपणच हरू. आता हे जास्त संजयाच्या मनातलं वाक्य आहे. म्हणजे नव्हे ते कसं लागू पडतं धृतराष्ट्राला, तर त्या सगळ्यांचा जो वंश आहे तो मूळचा एकच आहे. ते सगळे दोन्ही सैन्य एकाच मूळच्या कुळातले आहेत. त्यामुळे कोणीही जिंकलं आणि कोणीही हरलं तरी जे कुळ हरेल ते आपलंच कुळ हरलं असं त्याला सगळं वाटतं. दोन्ही हारी, कोणीही हारलं तर आपणच हरलो असं वाटावं, असा हा ताणाचा प्रसंग आहे. एवढा सगळा ताणाचा प्रसंग असताना एवढा जे साकडा कैसा अनुग्रहो पैगाढा जे ब्रह्मानंदू उघडा भोगवी तसे. आता एवढा साकडा म्हणजे संकटाचा प्रसंग आहे. ज्या मोठ्या एवढ्या संकटाच्या प्रसंगामध्ये व्यासांची कृपा केवढी गाढ प्रबळ आपल्यावर आहे. व्यासांनी केवढा अनुग्रह केला आहे की त्यांनी ही सगळी शक्यता की जी काही लागणारी दृष्टी हे सगळं दिलं मला. आणि म्हणून जो ब्रह्मानंद आहे, जो एरवी उपभोगता येतच नाही, तो आपण प्रत्यक्ष उघडा, आपण तो स्पष्टपणे अनुभवू शकतो, असं आपल्याला तो भोगायला मिळतो आहे. एवढी कृपा ही त्यांनी आपल्यावर केली. जे म्हणजे ती कृपा अशी की ते प्रत्यक्ष ब्रह्मानंद आपल्याला भोगता येत आहे. ऐसे संजय बोलिला परी न द्रवे येरू उगला चंद्रकिरणी शिवतला पाषाण जैसा. संजयाने एवढे सगळ्या ओव्या ज्या आहेत त्यामध्ये जे म्हणायचं आहे ते म्हटलं, पण येरू म्हणजे दुसरा म्हणजे धृतराष्ट्र समोर जो आहे तो, त्याला काही द्रवलं नाही मन, म्हणजे त्याच्यावर काही फारसा परिणाम झाला नाही. कसं तर उदाहरण दिलं आहे की चंद्रकिरण असतात, तर त्या चंद्रकिरणांनी चंद्रमणी जो असतो तो पाझरतो, पण पाषाणावर पडले चंद्रकिरण तर काही फरक पडत नाही. तो पाषाण दगडाला काही पाझर फुटत नाही. तसंच काहीसं धृतराष्ट्राच्या बाबतीत झालं. हे देखो नि तयाची दशा मग करीची ना सरिसा परी सुखे झाला पिसा बोल तसे. आता हे संजयाने बघितलं की ह्याच्यावर काही परिणाम होत नाही, त्याचं मन काही द्रवत नाही, तो काही म्हणत नाही हो हो आपण किती भाग्यवान, आपल्याला हा संवाद ऐकायला मिळाला, असं धृतराष्ट्र काहीच म्हणत नाही. ती स्थिती त्याची पाहतो आणि म्हणून खरं म्हणजे त्यांनी आणखी पुढे बोलला नसता. हे मग करीची ना सरिसा, सरिसा म्हणजे पुढे बोलणं, तर ते पुढे बोलणं तो त्यांनी केलंच नसतं. परी सुखे झाला पिसा बोलत असे, त्याला इतका आनंद झाला आहे. कधी कधी आपल्याला सुद्धा असं होतं की आपल्याला खूप आपण सांगण्याच्या भरात असतो, समोरच्या माणसाचा फारशी काही प्रतिक्रिया खूप आपल्याला उत्साहवर्धक येते असं नाही, पण आपल्याला आपल्या मनातलं सगळं सांगायचं असतं. तसं काहीसं संवाद सुखाने तो वेडापिसा झाला आणि म्हणून बोलत राहिला, अशी थोडी कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी करून ह्या उभ्या केल्या आहेत. भुलविला हर्ष वेगे म्हणवणे धृतराष्ट्रा सांगे ये रवी नभे तया जोगे हे कीर जाणे. संजयाला सुद्धा कळतं आहे की धृतराष्ट्राचा स्वभाव कसा आहे आणि संजय हा एक त्यांचे अनेक सल्लागार आहेत, त्यांच्यामधला एक सल्लागार आहे. त्यामुळे तो ओळखून आहे की साधारणपणे धृतराष्ट्राचा कल कसा दुर्योधनाकडे आहे. मग वेळोवेळी दुर्योधनाने जिथे दाबायला पाहिजे तिथे त्याने त्याला दाबलेलं नाही, कारण तो पुत्र प्रेमाने मोहित आहे. पण हे सगळं माहीत असून सुद्धा हा जो संवाद ऐकला त्याच्यामुळे संजय हा हर्षवेग आनंदातिशयामुळे आनंदाच्या वेगामुळे भुलला होता आणि म्हणून धृतराष्ट्राला सांगत राहिला. त्याला माहीत होतं की एरवी नव्हे तया जोगे हे कीर जाणे. खरोखर त्याला हे तो जाणत होता की हे धृतराष्ट्राच्या जोगं नाही आहे की आपण मी हे सगळं सांगतोय व्यासाने कसं रक्षण केलं आपलं वगैरे, पण तो सांगत राहिला. मग पुढे काय म्हणाला, संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमं श्रौषमद्भुतं रोमहर्षणम्. अर्थ असा आहे, संजय म्हणाला महात्मा अर्जुन आणि महात्मा वासुदेव दोघं यांचा हा अद्भुत रोमहर्षक असा म्हणजे शरीरावर रोमांच उभे करणारा संवाद मी ऐकला.
आता इथे संजयाचे प्रत्यक्ष संस्कृतातला श्लोक सुरू झाला आहे आणि मग त्याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या ज्या केल्या आहेत त्या पण ज्ञानेश्वरांच्या ज्या ओव्या आहेत त्या आधीच सुरू झाल्या आहेत आणि प्रत्यक्ष श्लोक इथे आला आहे, कारण या श्लोकावरचं जे अधिक आहे स्पष्टपणे ते या ओव्यांमध्ये उमटलं आहे. मग म्हणे पै कुरुराजा ऐसा बंधुपुत्र जो तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. मग तो म्हणतो की हे कुरुराजा, धृतराष्ट्र राजा, कौरवांचा राजा, तुझा बंधुपुत्र पंडूचा पुत्र अर्जुन जे असं म्हणाला की माझा मोह गेला, तू सांगतोस तसंच मी आता करीन, असं तो सगळं बोलला आणि ते अधोक्षजाला म्हणजे श्रीकृष्णाला गोड वाटलं, त्याला बरं वाटलं, त्यालाही आनंद झाला. अगा पूर्वापर सागर येया नामासीची सिनार ये राघवे ते नीर एक जैसे. पूर्वेचा सागर आणि मध्ये जमीन आहे, देश आहे, पश्चिमेचा सागर, त्यांच्यामधलं म्हणजे जरी मध्ये जमीन असली तरी पाणी जे असतं ते सारखंच असतं. तर यांच्यामध्ये नावापुरतंच सिनार म्हणजे वेगवेगळेपण आहे, ये रवी म्हणजे बाकी, ते सर्व पाणी एकच आहे. तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पासी दिसे, मग संवादी जी नसे काहीची भेदू. जी म्हणजे महाराज. तसं संजय म्हणतो आहे की श्रीकृष्ण आणि पार्थ हे दोघे फक्त अंगामुळे म्हणजे शरीरामुळेच वेगळे दिसतात, त्यांच्या संवादामध्ये काहीच भेद नाही. श्रीकृष्णाला जे वाटतं आहे ते अर्जुनापर्यंत पूर्ण गेलं आणि अर्जुनाने त्याला ते सगळं कसं समजलं हे श्रीकृष्णाला सांगितलं आणि त्यामुळे ते दोघंजणं जे बोलत आहेत ते जणू काही एकच आहे. त्या दोघांच्या बोलण्यामध्ये, आता त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या भावनांमध्ये, त्यांच्या दृष्टीमध्ये, ज्ञानामध्ये काही फरक राहिलेला नाही. पै दर्पणा होली चोखे दोन्ही होती सन्मुखे, तेथ येईल देखे आपण पे जैसे. आता हा श्रीकृष्ण संवाद कसा झाला आणि ते दोघं एकरूप कसे झाले हे सांगितलं आहे, त्यामुळे संजयाला पण कळलं आहे आणि म्हणून मग संजयाला पण आत्मज्ञान झालं आहे आणि म्हणून त्याला अधिक आनंद होतो. हे सगळं सांगण्यासाठी या सगळ्या ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी केल्या असाव्यात. तर दर्पण अत्यंत चोख अशी दर्पण म्हणजे आरसा, दोन्ही एकमेकांच्या आकाराचे साधारणपणे असे आरसे चोख फक्त समोरासमोर ठेवले आणि मध्ये काहीच नाही. तर एकमेकांच्या सन्मुख म्हणजे समोर ठेवलं तर एक आरसा दुसऱ्या आरशाला बघतो आणि हा दुसरा आरसा पहिल्या आरशात आपलं प्रतिबिंब बघतो. तर ते दोघं कोणामध्ये काय बघतात? दोघं एकमेकांमध्ये आरसाच बघतात. येरी येर देखे आपण पे तैसे. स्वतःला दुसऱ्या आरशात आणि हा दुसरा आरसा त्याला समोरच्या आरशात बघतो. तैसा देवेसी पंडुसुतू आपण पे देवी देख तू, पांडवेसी देखे अनंतू आपण पे पार्थी. आता त्याला कळलं आहे संजयाला, म्हणून हे ज्ञानेश्वर महाराजांनी अशा ओव्यांमध्ये आणलं आहे की या संवादामुळे ते दोघं एकरूपच झाले संवादात. त्यामुळे मग देव म्हणजे देवेसी म्हणजे देवासह, पंडुसुत अर्जुन, आपण पे म्हणजे स्वतःला, देवी म्हणजे अर्जुनामध्ये पाहत होता, देखतू पाहत होता देवाच्या ठिकाणी, आणि पांडवासह म्हणजे अर्जुनासह अनंत आपल्याला म्हणजे श्रीकृष्णाला स्वतःला तो पार्थामध्ये बघत होता. जे पार्थाला समजत होतं, जी त्याला ज्ञानदृष्टी मिळाली होती, आता तो पण श्रीकृष्णाचा समान झाला होता आणि श्रीकृष्ण तर होताच होता. त्यामुळे एकमेकांना एकमेकांच्या ठिकाणी पाहत होते. देवदेवो भक्ता लागी जिये विवरुनी देखे अंगी, ये रोतिये चिये भागी दोन्ही देखे. आता देव भक्ता लागी म्हणजे भक्ताला, स्वतःला आणि भक्ताला बारकाईने लक्ष देऊन, विवरून म्हणजे बारकाईने लक्ष देऊन, ज्या अंगी जिथे पाहत होता, ज्या ठिकाणी पाहत होता त्याच ठिकाणी अर्जुनसुद्धा स्वतःला आणि श्रीकृष्णाला पाहत होता. म्हणजे थोडक्यात असं की
श्रीकृष्णाला अर्जुनाच्या ठिकाणी जसं श्रीकृष्ण आहे तसाच अर्जुन आहे असं दिसत होतं, अर्जुनासह दिसत होतं. आणि अर्जुनाला श्रीकृष्णाच्या ठिकाणी जसा श्रीकृष्ण आहे तसंच पण मी आहे, तसाच मी आहे, इतकं मला श्रीकृष्णासारखं करून घेतलं आहे आणि काही परत नाही असं दिसत होतं. आता हा मला वाटलेला साधा अर्थ मी केला होता, पण मी आणखी 1-2 ठिकाणी जेव्हा अर्थ बघितले तेव्हा एक वरदानंद भारती यांचं जे त्यांनी पण असं जसं स्वामी स्वरूपानंदांनी केलं आहे की पद्यात केली आहे ज्ञानेश्वरी, थोडी सोपी अभंग ज्ञानेश्वरी, तसंच ही पण आहे. तर त्याचं फक्त मी गद्य करून तुम्हाला सांगते. तर त्यात वेगळं काही, आणि ते सगळ्यांनी म्हणजे दांडेकरांच्या, साखरेंच्या, महाराजांच्या वगैरेच्या प्रतीमध्ये पण वाव किंवा अवकाश हा शब्द वापरला आहे. तर तो मला इथे असा पटकन दिसला नाही, त्यामुळे मी माझा साधा अर्थ त्यात केला नव्हता, पण या दोघांनी तसा केला आहे. तर तो एक अर्थ तुमच्यासमोर मांडावा. ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देव भक्तासाठी वाव किंवा अवकाश पाहत होता, तिथेच भक्तही अर्जुन देवासाठी वाव शोधत होता. तर हे खूप कळलं नाही म्हणून मी आपलं साधं असं म्हणते की दोघंही एकरूप झाले होते, म्हणून एकमेकांना ते वेगळेपणाने पाहू शकत नव्हते, अशीच त्यांची स्थिती होती. आता पुढे जाऊया. आणिक काहीच नाही म्हणून करीती काही, दोघे एकपणे पाही नंदताती. समोर बघतोय तर श्रीकृष्णामध्ये अर्जुन स्वतःलाच बघतोय, श्रीकृष्णही बघतोय, अर्जुनही बघतोय. श्रीकृष्ण अर्जुनामध्ये बघतोय तर त्याला अर्जुनही दिसतोय, स्वतः आपणही दिसतोय. ते दोघे इतके एकरूप झालेले आहेत, त्यांना ते जे काय बघतायत त्या ठिकाणी त्या दोघांशिवाय दुसरं तिसरं काही दिसतच नाही. म्हणून आणिक काहीच नाही, एकमेकांशिवाय त्यांना काहीच दिसत नाही आहे. मग ते काय करतील, त्यांना काही करता येईना. यास्तव ते दोघे एकपणे नांदू लागले, एकरूप होऊन राहिले, असं म्हटलं. तर काय स्थिती असेल आपल्याला फक्त कल्पना करावी लागेल, पण शब्दांचे अर्थ आपण जिज्ञासा म्हणतो ते काय असेल, तर फक्त अर्थ समजून घेऊया. आता भेद जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे, ना भेदुच तरी जोडे संवाद सुख का. आता जर त्यांच्यामधला भेदच नाहीसा झाला तर प्रश्नोत्तर होतील का, संवाद होईल का त्यांचा. आणि जर भेद तसाच राहिला, भेदुच तरी जोडे, त्यांना भेदच प्राप्त झाला, ते दोघं वेगळे राहिले, तर मतभेद राहिले. आणि मग मतभेद झाले तर ऐक्याचं सुख जे आहे, ऐक्यरूपी संवादाचं सुख, ते आपल्याला कसं प्राप्त होईल. असं सगळं संजय सांगतोय. म्हणजे संजयाला अध्यात्मज्ञान कसं झालं आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यापर्यंत ह्या सगळ्या ओव्यांमधनं पोचवलेलं आहे. ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे, ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया. हे दोघं कसे आहेत, हे दोघं एकरूपच आहेत त्यांच्या संवादाच्या रूपाने, असं मला वाटतं, असं संजय म्हणतो. आणि म्हणून या ओवीमध्ये तो असं म्हणतो की दुजेपणे ते बोलले, म्हणजे वरवरचं द्वैत, दुजे म्हणजे द्वैत राखून संवादी द्वैत गिळणे. ते दोघं जेव्हा एकमेकांशी बोलतात त्या संवादामध्ये त्यांनी त्यांचं द्वैत जे आहे ते गिळलं किंवा ग्रास करणारं असं अपूर्व बोलणं मी दोघांचं ऐकलं की जे संवादामध्ये त्यांचं ऐक्यच झालेलं आहे. परत एकदा आरशाचं उदाहरण दिलेलं आहे. उठून दोन्ही आरिसे ओढविलिया सरिसे, कोण कोणा पाहातसे कल्पावे पा. परत एकदा म्हटलं की दोन्ही आरसे स्वच्छ केले, कारण आता अर्जुनाचा आरसा उठून झाला, श्रीकृष्णाचा आरसा उठायची गरज नव्हती, पण अर्जुन देहभूमिकेवर होता आणि त्याला मोह झाला स्वजनांचा, कारण त्याला असं वाटलं की माझ्या हातून फार मोठं पाप घडेल आणि त्याचा परिणाम म्हणून मला नरकात जावं लागेल. तर हे जे सर्वसामान्यपणे ही जी बुद्धी असते की मला पाप नको आहे, त्या एका भूमिकेवर तो होता. म्हणजे तो पण सुमनच होता, त्याला शेवटी तरी का होईना असं वाटलं. तिथपर्यंत त्याला वाटत होतं नाही आमचं राज्य आहे, न्याय मिळायला पाहिजे. पण नंतर त्याला वाटलं की नको ना, राज्य ह्यांना सगळ्यांना, त्याच्यात माझे गुरु आहेत, त्याच्यात माझे
आजोबा आहेत, सगळे गुरुबंधू गोत्रज आहेत, कुठे त्यांना मारवाडी सगळे समोरचे गेले, ते इकडचे काय आमचे राहतील असं नाही, युद्धच आहे शेवटी, तर हेही माझेही लोक सगळे जातील, त्यापेक्षा मला राज्य नको आणि आम्हाला काहीच नको असं ते वाटायला लागलं, कारण तो सुमन होता. पण श्रीकृष्णाचं मत होतं की नाही नाही, हे धर्मयुद्ध हे झालंच पाहिजे, आणि मग त्यासाठी त्याची जी भूमिका काढून टाकून त्याला आत्मभूमिकेवर आणून त्याला आत्मप्रचित्ती आणून देऊन की तू कसा आत्मस्वरूप आहेस आणि हे सगळं जे विश्व आहे हे सगळं कसं मी कोंदलेलं आहे, सगळं त्याला अनुभव पण आणून दिला, आधी सांगितलं आणि अनुभव आणून दिला, आणि श्रीकृष्णाने अर्जुनाचा आरसा उठून म्हणजे फार स्वच्छ चकचकीत करून टाकला आत्मदृष्टीच्या दृष्टीने आणि मग त्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने, आणि मग असे दोन आरसे एकमेकांच्या समोर ठेवल्यावर कोण कोणाला पाहत आहे अशी कल्पना केली तर काय उत्तर द्याल बरं? दोघी एकमेकांना पाहत आहेत. अजून एक उदाहरण दिलं आहे का, दीपा सन्मुखू ठेविलिया दीपकू कोण कोणार्थिकू कोण जाणे. एका दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवलेला आहे, दोन्ही दिवे सारख्याच प्रकाशाचे आहेत, सारखेच प्रकाशमान आहेत. मग कोण कोणाला प्रकाशाची अर्चना करतोय, अर्थिक म्हणजे पुरुषार्थ म्हणजे मला हे हवं आहे, विद्यार्थी तर अर्थना म्हणजे मागणी, तर कोण कोणाला त्या उजेडाची प्रकाशाची अर्चना करतोय, अर्थना करतोय, याचना करतोय, सांगा बरं. तर दोघंही एकमेकांना प्रकाश देत आहेत. अजून एक उदाहरण दिलं आहे, नाना अर्का पुढे अर्कू उदय अलिया आणि कोण म्हणे प्रकाश को प्रकाश्य कवण. सूर्यासमोर एक जेवढा सूर्य तेजस्वी आहे तेवढाच सूर्यासमोर दुसरा सूर्य तेजस्वी आलेला असेल तर कोण कोणाला प्रकाशित करतो असं तुम्ही म्हणाल, कारण दोघे समान आहेत. हे निर्धार जाता पुढे निर्धारासे ठक पडे, ते दोघे झाले येवढे संवादे सरिसे. मग कोण कोणाला कोणाचा प्रकाशक हे जेव्हा निर्धारायला म्हणजे ह्याचा निश्चय करायला, निर्णय करायला, स्पष्ट निर्णय करायला गेलो तर निर्धार करणाऱ्याला निर्धार करणे या कृतीला ठक पडे, म्हणजे ती बंदच पडते, कारण कसा निर्णय होऊ शकतो, कारण ते दोघंही जर समान आहे तर कोण कोणाला प्रकाश देतो आहे. तर हे दोघंही या संवादामध्ये एवढे सरीसे म्हणजे एवढे समान झाले, म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या इतकं करून ठेवलं, इतकं ते इतके समान झाले, एकरूप झाले, आणि अर्जुन त्या योग्यतेचा होता म्हणून केलं हे पण आहे. जी मिळता दोन्ही उदके माझी लवण वारू ठाके, ई तयासीची निमिखे तेची होय. दोन पाण्यांचे खूप मोठे ओघ आहेत आणि हे ओघ एकमेकांमध्ये मिसळायला नको म्हणून, आणि एक मिठाचा एक मोठा ढीग जर आणून ठेवला किंवा आला आणि त्याला म्हणजे कल्पना आहे, आणि मग मिठाच्या ढिगाने जर दोन पाणी जी आहेत ती वेगळी करावी म्हटलं तर ती करता नाही येणार. आता हे मिळता दोन्ही उदके सोपं आहे, उदकं पाणी, माझी म्हणजे मध्ये, लवण म्हणजे मीठ, वारू ठाके त्या दोनांना वारणे म्हणजे बाजूला करण्यास मीठ येऊन थांबलं तर तयासीची तेची होय निमिखे. निमिखे म्हणजे निमिषार्धात म्हणजे क्षणात त्या मिठाचं सुद्धा पाणीच होऊन जातं, इकडून एक ओघ आला उदकाचा, तिकडून एक ओघ आला आणि हे मधलं जे मीठ आहे ते पण पाणीच होऊन गेलं. तशी संजयाची स्थिती झाली. तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवादले ते मनी, धरिता मजही वाणी तेची होतसे. असं सगळं संजय सांगतो की श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांचा जो संवाद झाला तो मी मनामध्ये आणला तर माझंही तसंच झालं. मी साधारण म्हणजे मी तेही उदक होतं, हेही उदक होतं, पण मी अजून उदक नव्हतो, मी मीठ होतो, पण मला पण त्यांनी उदक स्वरूप करून टाकलं. वाणी म्हणजे प्रकार. माझंसुद्धा त्या संवादामध्ये मी जेव्हा मन घातलं, मनी धरलं, त्या संवाद मनात आणला, विचार सगळे आठवले, त्या दोघांचा संवाद आठवला, तर माझी पण तशीच स्थिती झाली किंवा माझा तोच प्रकार झाला. ऐसे म्हणे ना मोटके तव हिरो निसात्विके,
आठवलेला नेणो के संजयपणाचा. आता हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की संजयाची परिस्थिती कशी झाली, तर तो असं थोडंसं सांगतो आहे की अरे तिकडून हे उदक आलं, इकडून आलं आणि मी मध्ये मीठ होतो, तर माझीही तीच परिस्थिती झाली असं म्हणेपर्यंत माझी तीच स्थिती झाली. म्हणजे मलाही आता आत्मस्वरूप झाल्यासारखं वाटतं आहे असं म्हणे. पण त्यामुळे मग आत्मस्वरूपाचा मलाही काहीसा अनुभव आला आणि तो अनुभव आठवून त्याला ते सगळे अष्टसात्विक भाव त्याचे जागरूक झाले. मोठं की मी थोडंसं अर्जुन धृतराष्ट्राला संजय सांगतोय न सांगतोय तोच सात्विक म्हणजे अष्टसात्विक भावांनी संजयपणाची त्याच्या देहस्मृतीचं हरण केलं. हिरोनी म्हणजे हरण केलं आणि ती कुठे नेली म्हणजे ती देहस्मृती संजयाची. नेणो के संजयपणाचा आठव कुठे नेला कोण जाणे कळत नाही. 1602 झालं. एक जण थोडीशी आत्ता आपली एक मैत्रीण उशिरा जॉईन झाली असं वाटतं आहे. 1602 चालू आहे, 3री सुरू आहे 1603. रोमा. आता हे अष्टसात्विक भाव कसे कोणते होते त्याचं थोडं वर्णन आहे. मागेही आपण अर्जुनाच्या बाबतीत बघितलं. रोमांच जव फरके तव तव अंग सुरके स्तंभ श्रेदाते जिंके एकला कंपू. त्याच्या अंगावरती रोमांच जसजसे काय उभे राहत गेले. त्या फरकेला जव म्हणजे जसजसे फरके म्हणजे उभे राहत गेले तसतसं अंग त्याचं संकोचायला लागलं. सुरके म्हणजे संकोचू लागलं. तर आपल्याला थंडी भरून आली तर आपण असे जवळ घेतो हात, तसं शरीर संकोचू लागलं. स्तंभ म्हणजे स्तब्धता येणं, स्वेद म्हणजे घाम फुटणं, हे सगळं अष्टसात्विक भावांमध्ये आहे. आणि कंप म्हणजे कंप शरीराला येऊ लागणं. तर हे स्तब्धताही आली, स्तंभही आला, घामही आला आणि त्या दोघांना कंप जिंकायला लागला. म्हणजे कंप इतका मोठा होता की त्यांनी त्याच्यावरती मात केली. म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये व्हायला लागलं. आणि काय झालं, अद्वयानंद स्पर्शे दिठी रसमय झाली असे ते अश्रुनवती जैसे द्रवत्वची. संजयाला पण हे ब्रह्मस्वरूप काय आहे आणि आपण ब्रह्मस्वरूप होऊन राहणं म्हणजे काय आहे याची झलक बघायला मिळाली. आणि तो जो अद्वय आनंद त्याचा स्पर्श त्याला झाला, त्याच्यामुळे त्याची दिठी म्हणजे दृष्टी रसमय झाली. म्हणजे त्याचं हृदय द्रवलं आणि त्यातनं डोळ्यातनं त्याच्या दिठी अश्रुमय झाली, रसमय झाली. म्हणजे अश्रुमय डोळ्यातनं पाणी येऊ लागलं. ते पण अष्टसात्विक भावामधला एक भाव आहे. आणि त्याच्या डोळ्यातनं जे अश्रू झरायला लागले ते जणू काही अश्रू नव्हते, त्याला त्या श्रीकृष्णाविषयीच्या प्रेमाचा पाझरच फुटला. श्रीकृष्ण अर्जुन दोघांच्याही त्याला खूप प्रेम वाटलं की काय आपल्याला. आणि व्यास असं सगळंच. नेणो काय न माय पोटी नेणो काय गुंफे कंठी वागरथा पडत मिठी उससाचिया. त्याला जसं असं वाटलं की माझ्या पोटात काय मावत नाही आहे कोण जाणे. म्हणजे त्याच्या पोटात काहीतरी मावत नाही आहे असं काहीतरी त्याची स्थिती झाली. त्याच्या डोळ्यात काहीतरी अडकतं आहे असं वाटायला लागलं. म्हणजे त्याचा आवाज फुटेना, बोलणे उमटत नव्हते. वागरथा पडत मिठी. वाचनी जे करायचं आहे तर त्या वाचनी शब्द आले पाहिजेत बाहेर, तर ते शब्द त्याचे फुटत नव्हते. उससांची त्याला ते सगळं ते जो सगळा ब्रह्मानुभव होतो त्याच्या आला होता, त्याचा थोडासा स्पर्श झाला होता, त्यामुळे त्याला हुंदके येऊ लागले, उसासे म्हणू शकतो. तर ते सगळे आल्यामुळे कंठ दाटून आला आणि शब्द फुटेना अशी स्थिती झाली. किंबहुना सात्विका आठा चाचरू मांडता उमेठा संजयो झालासे चोहटा संवाद सुखाचा. अष्टसात्विक भाव जागृत झाल्यामुळे चाचरायला लागले त्याची वाचा, म्हणजे बोलणं जे आहे शब्द चाचरू लागले. आणि असं पण संजयाने तो सगळा संवाद ऐकला होता म्हणून त्या संवाद रूपी सुख त्या दोघांचं जे संवाद ऐकण्याचं सुख त्याला जे झालं
त्या सुखाचं तो स्थान चव्हाटा, म्हणजे चव्हाट्यावर गेला सगळं मिळतं, तर म्हणजे चौकात गेल्यावर तसं ते जे संवाद सुख आहे ते कुठे मिळेल, तर ते संजयाच्या ठिकाणी मिळेल, अशी संजयाची स्थिती झाली होती. तया सुखाची ऐसी जाती, जे आपणची धरी शांती, मग पुढती देह स्मृती लाभली तेणे. ही सगळी ज्ञानेश्वर महाराजांची मधली जोडणी आहे. म्हणजे श्लोक आपण बघितले तर, त्यांचा साधासा अर्थ बघितला तर, आणि तो आपल्यापर्यंत कुठल्या श्रेणीवर नेऊन पोचवून त्या ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या केल्या आहेत ते आपल्या इथे लक्षात येतं. तर या संजयाला जे संवाद सुख झालं, त्या सुखाची जातच अशी आहे की ते आपण होऊन शांती धरू लागतं. म्हणजे काही सुख अशी असतात की कधी कधी माणसं त्या सुखाने वेडी होतात, तसं नाही आहे. तो शांत झाला, मग देहस्मृतीचा त्याला पुढे पुन्हा एकदा त्या अष्टसात्विक भावानंतर देहस्मृती त्याला लाभली म्हणजे लाभली, त्याचा लाभ त्याला झाला. आता 75वा श्लोक आहे. कशी जोडणी केली आहे ना, हे पण बघणं फार छान आहे. व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद् गुह्यमहं परं, योगैयोगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्मयम्. इथे तो म्हणतो की प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः सांगत असताना व्यासांच्या कृपेने अत्यंत गुह्य असं योगरूप गुह्य संवाद हा मी स्वतः श्रवण केला, मी ऐकला. ओव्या आपण बघूया. तेव्हा बैसते आनंदे म्हणे, जी जी उपनिषदे नेणती, ते व्यास प्रसादे ऐकिले मिया. संजय सारखा सगळं धृतराष्ट्राशी बोलतोच आहे, आणि मग त्याला जो अष्टसात्विक भाव जागृत झाले, अत्यानंद झाला. तो सगळा आनंद थोडा स्थिरावला, शांत झाला ना, स्थिरावला. आनंद गेला नाही निघून, तो तसाच आहेच आहे, पण मग त्या आनंदामध्ये पण शांत झालेल्या आनंदात, उकळ्या फुटणारा आनंद नाही, थोडा स्थिर झालेला. तो म्हणाला धृतराष्ट्रांना, जी म्हणजे महाराज, जे उपनिषदे नेणती, उपनिषदांनी सुद्धा जे स्पष्ट केलेलं नाही, त्यांना माहीत नाही, ते व्यासप्रसादे ऐकिले मिया. व्यासांच्या कृपाप्रसादामुळे आज मी ऐकलं. ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडली मिठी, मी तूपणासी दृष्टी विरोनी गेली. आता त्याला एवढा आनंद का झाला, तर त्याला त्याची काय स्थिती झाली, त्याने काय अनुभवलं, हे परत आता संजयाच्या तोंडी ओव्या घातलेल्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी. की ऐकताची ते गोठी, ती संवादरूप गोठी म्हणजे कथा ऐकताच ब्रह्मत्वाशी माझं जी मिठी पडली, माझासुद्धा ब्रह्मत्वाशी ऐक्य झालं, आणि मी तूपणासह माझी जी अज्ञानदृष्टी होती ती विरून गेली. आता माझ्यामध्ये सुद्धा काही हे मी तू हे सगळं वेगळं, तू वेगळा मी वेगळा असं काहीच राहिलं नाही. हे आघवेची का योग, जया ठाया येती मार्ग, तयाचे वाक्य सबंग केले मज व्यासे. आपण सबंगचा अर्थ जरा वेगळा घेतो इथे. सबंग याचा अर्थ सहज सुलभ. तर म्हणजे आपण सबंग आहे म्हणजे हे खोटं आहे असं, पण सोपं केलं असं इथे आहे. हे आघवेची का योग, जया ठाया येती मार्ग, तयाचे वाक्य सबंग केले मज व्यासे. सगळे जे योग गीतेमध्ये सांगितलेले आहेत, कर्म, ज्ञान, भक्ती, आणि अजून एक सांगितला आहे तो कुंडलिनी जागृतीचा योग, राजयोग, हठयोग. तर हे सगळे ज्या मार्गाला येतात, जिथे येऊन पोचतात, म्हणजे ते परमेश्वर प्राप्ती, आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात, तर त्या ठिकाणी येतात. आणि ते आत्मस्वरूप म्हणजे श्रीकृष्ण स्वरूप, त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या या ठिकाणी हे नेणारे सगळे मार्ग आहेत. त्या श्रीकृष्णाचं सहज सुलभ असं बोलणं व्यासांनी मला करून दिलं. अहो अर्जुनाची चे निमिषे, आपण पेची दुजे ऐसे नटोनी, आपण या उद्देशे बोलिले जे देव. अहो महाराज, अर्जुनाच्या निमित्ताने
आपल्यालाच दुसरं करून, कारण सांगितलं पूर्वी कधीतरी की पांडवांमध्ये धनंजय जो आहे, अर्जुन आहे, तो मीच आहे. तर आपल्यालाच दुसरं केलं आणि अर्जुन वेगळा आणि मी वेगळा असं आपल्याला दुसरं करून नटून, तसं नटून म्हणजे श्रीकृष्ण त्यासाठी अवतार घेऊन आला आहे आणि त्याचं निमित्त आहे. त्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाने तो धनंजय हाच जो कोणी श्रीकृष्ण आहे तो श्रीकृष्ण दुजेपणाने, मी म्हणजे मी दुसरा, मी त्याचा गुरु, मी त्याला काहीतरी सांगणार आहे असं नटून म्हणजे असं करून, अशी भूमिका घेऊन आपल्याच उद्देशाने श्रीकृष्ण जे बोलले, तर आता आपल्याच उद्देशाने म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान सांगायला, आत्मज्ञान सांगायला श्रीकृष्णाला फार आवडतं. पण असं ज्ञान ऐकायला हवं असणारा भक्त मला मिळत नाही, असं मागे येऊन गेलेलं आहे आणि असा तो भक्त समोर आहे. तर हे जे देव आपल्यालाच छान वाटेल असं जे आत्मज्ञान आहे ते त्यांनी त्याला दिलं श्रीकृष्ण अर्जुनाला. एक हा अर्थ आणि आणखी एखाद दोन हे, कारण हे थोडं ना किंचित अवघड वाटली मला, म्हणून मी 2-3 वेगळे अर्थ करून ठेवल्यात. साधारण त्यातनं आपल्याला साम्य असं सार असं काढता येतं, समान असं. अर्जुन विषय करून आपणासी कल्पून भिन्न देव येथे मिळाया निज समाधान पहा बोलती देव येथे. तर असं वरदानंद भारती यांनी केलेलं आहे की आपल्याला आपलं निज समाधान मिळण्यासाठी देव असं इथे म्हणाले. अजून एक अर्थ असा वेगळा कुठेतरी मिळाला तो असा आहे, अहो महाराज, अर्जुनाचे निमित्त करून श्रीकृष्णाने स्वतःच दुसरे म्हणजे अर्जुनचे रूप धारण केले आणि स्वतःच्याच ज्ञानाच्या उद्देशाने जे काही बोलले. तर साधारणपणे तिन्हीमध्ये साधारण सारखाच आहे, पण अर्थ जेव्हा मी तयारी करते तेव्हा मला असं वाटतं की कोणी थोडं काही वेगळ्या छोटेचं केलं असलं तर आपल्याकडे असावं. तर बोलले जे देव, तर इथे काय कॉमा आहे ना अर्थपूर्ण. तेथ की माझे श्रोत्र पाटाचे झाले जी पात्र, काय वारू स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे. तर ते जे सगळं सांगितलं देवाने अर्जुनाला आणि तो संवाद जो आहे तो ऐकण्यासाठी माझे श्रोत्र म्हणजे कान पाटाचे पात्र झाले, श्रवणाच्या अधिकाराला पात्र झाले, अधिकारास पात्र झाले. काय कुठे ते युद्ध, कुठे ती युद्धभूमी, कुठे आपण बसलो आहोत आणि ते काय बोलतायत एवढ्या लांबून ते मी ऐकू शकतो आणि तुम्हाला सांगू शकतो. हे सगळं मला ते पाहता येतं. हे एवढं श्रीगुरूंची कृपा आहे. ती काय त्यांचं सामर्थ्याचं, त्यांचं स्वतंत्र सामर्थ्य आहे श्री व्यासांचं, त्याचं मी वर्णन काय करू, असं संवाद असं संजय म्हणतो. पुढचा श्लोक आहे, राजन संस्मृत्य संवादमिममद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. आपलीसुद्धा म्हणजे आपण जेव्हा आपली एकटी ज्ञानेश्वरी वाचत असतो आणि आपल्याला ते अर्थ समजत असतात तेव्हा हे जसं तो संजय सांगत जातो आणि त्याला जी स्थिती होते ना तशीच काहीशी आपली पण होते. आपल्याला असं वाटतं अरे वा, आपण सगळं वाचलं, आपल्याला काहीतरी थोडंसं तरी कळलं आणि आपल्यालाही खूप आनंद होतो. तसा मला होत असेल, मी खूप वाचते असं नव्हे, पण जेव्हा केव्हा वाचली 2-4 वेळा तेव्हा ह्या वाक्यापाशी आले की तो म्हणतो की मला खूप आनंद होतो आहे, तसं मलाही व्हायचा. असो, राया हे बोलता विस्मित होये, देणेची मोडावला ठाये, रत्नी की रत्नकिळाये झाकोळीत जैसे. राया म्हणजे राजा आणि इथे जेव्हा अनुस्वार असतात तेव्हा राजाशी म्हणजे काहीतरी विभक्ती प्रत्यय. राजाशी हे संजय हे सगळं वरचं बोलणं बोलत होता तेव्हा पुन्हा तो विस्मित झाला, त्याला विस्मय झाला. तेण्याची मोडावला ठाये, परत त्याची देहस्मृती गेली, तो देहाला विसरला. आणि कसं तर रत्नी की रत्नकिळाये झाकोळीत जैसे, रत्नाच्या कांतीने रत्न झाकोळलं, इतकं तेज पसरतं त्या रत्नाचं की ते रत्न कुठे आहे त्याच्यापेक्षा ते कडेला सगळं त्याचं तेज आलेलं असं चमचम करत असतं. तसं तो आता आत्मस्वरूप झाला, त्यामुळे त्याचे काय देह आहे ते सगळं तो विसरला. त्याचं हे सगळं आत्मज्ञानाचं तेज आहे ते त्याच्यावरती पसरलं आणि त्याची देहस्मृती त्याची निघून गेली. हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती, काश्मीरे मग सूर्यागमी माघारे द्रवद्वये.
आता रत्नाचं सुद्धा असं होतं की जेव्हा त्याच्यावर प्रकाश पडतो तेव्हा ते चमकतं, जास्त चमकतं, आणि त्याच्यावरचा प्रकाश कमी होतो तेव्हा ते तितकं चमकत नाही, आणि मग ते रत्न कुठे आहे ते साधारण आपल्याला दिसतं. परत त्याच्यावर खूप प्रकाश पडला तर खूप किरणं येतात. तसंच अजून हे एक उदाहरण आहे दिलं आहे मध्ये, ती एका दोन आली आहेत 1614मध्ये. हिमवंतीची सरोवरे, हिमालयातली सरोवरं चंद्रोदय झाल्यावर ती स्फटिकासारखी घट्ट होतात, आणि सूर्योदय झाला की त्याला द्रवत्व येतं. म्हणजे ती पुन्हा पाणी त्याचं होतं, परत बर्फ होतं, परत पाणी होतं, परत बर्फ होतं, असं सुरूच असतं. तसं संजयाची स्थिती झाली की तैसा शरीराची स्मृती तो संवादू संजय चित्ती धरी आई पुढती तेची होय. जेव्हा केव्हा तो शरीराच्या स्मृतीवर यायचा तेव्हा, आणि मग तो त्यांचा संवाद आठवायला लागायचा चित्तामध्ये, संवाद संजय चित्तामध्ये आठवायला लागायचा, तर परत त्याला ते द्रवत्व यायचं, देहस्मृती त्याची निघून जायची, आणि परत तो आत्मस्मृतीवर यायचा, आणि मग म्हणून ते अष्टसात्विक भाव त्याचे जागृत व्हायचे. परत तो शांती धरायचा, परत थोडासा, कारण त्याला सगळं अजून धृतराष्ट्राला सांगायचं आहे, तिथेच तो ब्रह्मस्वरूप होऊन राहिला, तर मग हे अजून संपवायचं आहे, पूर्ण करायचं आहे गीता. त्यामुळे तो अजून सांगतोय, आणि मग शेवट अजून काही संवादातला भाग शिल्लक राहिला आहे, तो सगळा पूर्ण करून मग संजयाची स्थिती काय झाली असेल ते पुढे महाभारतातलं गीतेनंतरचं काय आहे ते मी वाचलं नाही. 77व्या श्लोकाकडे, तच्च संस्कृत्य संस्मृत्य रूपमद्य अत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान राजन् हृष्यामि च पुनः पुनः. अर्थ असा आहे की हरीच्या त्या अतिशय अद्भुत रूपाचे पुन्हा पुन्हा स्मरण होऊन हे राजा मला अतिशय आश्चर्य वाटत आहे, आणि पुन्हा पुन्हा मला अत्यानंद होत आहे. थोडासा एक 5 मिनटं कृपया थांबा, थोडा वेळ लागू शकेल, मी थोडं पटकन घेण्याचा प्रयत्न करते. मग उठोनी म्हणे नृपा श्रीहरीची या विश्वरूपा देखिल्या उगा कापा असो लाभसी. संजय देहस्मृतीवर आला, मग तो उठून म्हणाला नृपाला, म्हणजे राजाला, धृतराष्ट्राला, की श्रीहरीचं विश्वरूप पाहून, म्हणजे मी तुला पाहायला नाही मिळालं, पण मी तुला सगळं सांगितलं की श्रीहरी सगळा कसा सगळीकडे व्यापून आहे, हे तू ऐकलंस, तर तू कसा काय उगा राहिला आहेस, तुला कसा खूप आनंद होत नाही, तुला कशी खूप कृतज्ञता वाटत नाही, तू कशी काही मला काही प्रतिक्रिया देत नाही आहेस. मला तर असं वाटतं आहे काय की न देखणेनी जे दिसे नाही पणेची जे असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता. अरे ते विश्वरूप पाहिल्यावर माझी अशी स्थिती झाली आहे की मला ते चुकवताच येत नाही, ते न पाहताही मला दिसतं आहे. आता मला विश्वरूप पाहायची गरज नाही, कारण मी पण ते पाहिलं आहे, तर मला ते न पाहताच तो कसा भरून आहे सगळीकडे, ते न देखणेनी जे दिसे. आता मला कळलं आहे की श्रीकृष्ण स्वरूपच आहे, सगळं काही आत्मरूपच आहे असंच मला दिसतं आहे. नाहीपणेची जे असे, तर ते एरवी जग बघितलं तर नाही आहे त्याच्यात, कारण ते आत्मस्वरूप जगामध्ये दिसत नाही, त्यामुळे नाहीपणानेच जे आहे. आणि विसरायचं जरी मी ठरवलं, मी ठरवतो विसरायचं, तरी आठवे ते कैसे चुकवू आता. ते विश्वरूप मला विसरायचं ठरवलं तरी मला विसरता येत नाही, ते चुकवता येत नाही, अशी माझी स्थिती झाली आहे. असं ते मी आता कसं चुकवू. देखो नि चमत्कारू की जे तो नाही पैसारू मजही सकट महापुरू नेत आहे. त्याची कशी स्थिती झाली आणि कशा ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या केल्या, फारच म्हणजे कमाल वाटते, आश्चर्य वाटतं आणि धन्यता वाटते. देखो नि तो चमत्कारू, आता त्याने तो संजय म्हणतो की हे विश्वरूप ते पाहून, इथे कॉमा केला तर चमत्कारू की जे, म्हणजे ते चमत्कार होता काहीतरी असं म्हणावं, तर ते चमत्कार म्हणायला पण जागा नाही, कारण ते सगळं विश्वरूप आहे ना, ते विश्वरूप ते मी माझ्यासकट सगळं व्यापलेलं आहे, आणि त्याचा सगळा महापूर आलेला आहे, आणि माझ्या सकट ते विश्वरूप त्याचा महापूर आलेला आहे, आणि ते घेऊन चाललं आहे सगळं, आणि अजून मला पुढचं असं सगळं विश्वरूपात सगळं
भरून राहिलं आहे श्रीकृष्ण स्वरूप असं मला दिसतंय असं तो म्हणतो. त्यामुळे मी कसं थांबू, माझी स्थिती अशीच झाली आहे. ऐसा श्रीकृष्ण अर्जुन संवाद संगमी स्नान करुणी दे तसे तीळदान अहंतेचे. आता थांबवलं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सांगायचं. आणि आता ज्ञानेश्वर महाराज संजयाबद्दल सांगतायत. ते म्हणतात की श्रीकृष्ण अर्जुनांचा संवादरूपी संगमामध्ये स्नान करून संजयाने अहंतेचे तीळदान दिले. म्हणजे अहंकार म्हणजे देहाहंकाराला तिलांजली दिली. तेथ अवसरे आनंदे अलौकिकही काही स्फुंदे श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा. त्या असबरे, मी अवसरे वाचलं चुकून बहुतेक, तर क्षमस्व. सबरे म्हणजे सावरता न येणाऱ्या आनंदाने काहीतरी अलौकिक विलक्षण असा स्फुंद म्हणजे गहिवर त्याला आला. आणि तो देहाहंकार त्याचा गेल्यावर फक्त तो सद्गदित होऊन श्रीकृष्ण 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 असं वेळोवेळा म्हणत राहिला. या अवस्थांची काही कौरवा ते परी नाही म्हणून राये ते काही कल्पावे जब. इथे कॉमा आणि पुढचं क्रियापद पुढे होईल पूर्ण. आता ही जी अवस्था झालेली आहे संजयाची, तर त्या अवस्थेची कौरव म्हणजे इथे धृतराष्ट्राला काही कल्पनाच येत नाही आहे, त्याला समजे नाही काय त्याची अवस्था, हा काय प्रकार, परी म्हणजे प्रकार समजेना म्हणून काय असेल अशी जोपर्यंत धृतराष्ट्र कल्पना करत होता तव झाला सुखलाभ आपण या करणी स्वयंभ भुजाविला अष्टंभू. संजये तेने स्वयंभू होता. तर हा जो झालेला सुखलाभ होता तो आपल्या ठिकाणी स्वयंभ म्हणजे त्यांनी स्वतःच्या ठिकाणी पुन्हा तो श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं जे म्हणत होता ते परत त्याने स्थिर केलं. आणि गहिवर जो आला होता श्रीकृष्ण म्हणतानाचा तो बुझावला म्हणजे तो फुंज किंवा गहिवर त्यांनी आपल्या ठिकाणी स्थिर केला. आनंदाचं जे उसळणं होतं ते आपल्या ठिकाणी जिरवलं. तेथ कोणी एकी अवसरी हो वावी ते करुणी दूरी रावो म्हणे संजया परी कैसी तुझी गा. आता हे धृतराष्ट्राचं वाक्य आहे. रावो म्हणे म्हणजे राजा म्हणाला संजया तुझा हा काय प्रकार आहे. कोणी एकी अवसरी होवावी ते करुणी दूरी म्हणजे कोणत्या अवसरी म्हणजे प्रसंगी कसं असायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे ते सोडून दिलंस, ते दूर केलंस. आणि काय तू बोलत आहेस. तेने तू ते येथे व्यासे बैसविले कायसा उद्देशे अप्रसंगा माझे ऐसे बोलसी काही. आता हे धृतराष्ट्राला जरा थोडासा विचारतोय कारण त्याला वाटतं हे काय चाललं आहे. मी विचारतो की काय चाललं आहे त्यांच्या युद्धात, ते मला सांग. युद्ध सुरू झालेलं आहे. अरे कोण कोणावर कसा प्रहार करत आहे, कोण जिंकलं कोण पडलं, आणि माझे सगळे जिंकतात ना, खूप मोठं सैन्य आहे माझ्या दुर्योधनाचं असं त्याला वाटतं. तर त्या व्यासांनी तुला इथे कोणत्या उद्देशाने बसवलं. त्याने म्हणजे त्या व्यासे म्हणजे व्यासांनी तुला कोणत्या उद्देशाने बसवलं. अप्रसंगा माझी ऐसे बोलसी काही, हा प्रसंग कोणता युद्धाचा. आणि ते हे अप्रसंग असल्यासारखं हे काहीतरीच तू काय मध्येच बोलतोयस असं त्याला वाटतं धृतराष्ट्राला. आणि मग हे परत अजून धृतराष्ट्राचंच बोलणं आहे. म्हणजे त्याला कसं वाटतंय त्याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी कल्पना अशी केली ओव्यांमध्ये. राणीचे रारुळा नेलिया दाही दिशा मानी सुनिया का रात्री होय पाहलिया निशाचरा. तर जो मनुष्य रानातच राहतो त्याला जर मोठ्या राजवाड्यामध्ये नेलं तर त्याला हे मोठं महाल असतात, तिथं जाऊन त्याला असं ते काय आहे, कारण त्याला सगळं जवळजवळ आहेत रानामध्ये. त्याची काय प्राणी असतील, माणसं असतील, घरातले लोक असतील, छोटंसं घर आहे, सगळं जवळजवळ आहे त्याचं ते राहण्याचं. त्याला जर राजवाड्यामध्ये नेलं तर त्याला सगळं सुनं शून्य असं सुनं वाटतं. किंवा निशाचर जे असतात त्यांना पाहलिया म्हणजे उजाडलं तर रात्र झाल्यासारखं वाटतं. जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळ वाणे म्हणून अप्रसंगू तेने म्हणावा की तो. धृतराष्ट्राला तो अप्रसंग का वाटला असेल तर त्याला त्याचं गौरव म्हणजे महत्त्वच माहीत नाही. ज्याला जेथीचे जिथलं महत्त्व नेणे माहीत नाही त्याला ते विपरीत विचित्र
असं काहीतरी वाटतं आणि म्हणून ते म्हणतात की हा अप्रसंगच आहे. मग असं त्याने म्हटलं तर त्यामध्ये नवल काही नाही. मग म्हणे सांगे प्रस्तुत उदयलेसे जे उत्कळित ते कोणासी बारे जैत देईल शेखी. परत धृतराष्ट्र म्हणायला लागला. ह्यामधल्या दोनच फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी की त्याला वाटणं हे साहजिक आहे, स्वाभाविक आहे, यासाठीच्या दोन उभ्या होत्या. मग धृतराष्ट्र म्हणाला की अरे प्रस्तुत सध्या जे सुरू झालं आहे, उदयाला आहे म्हणजे सुरू झालं आहे उत्कळितमय युद्ध, तिथे कोणाला रे विजय मिळेल. शेखी म्हणजे शेवटी, जैत म्हणजे जय, हे युद्ध कोणाला शेवटी जय देईल सांग रे. येरवी विषय, आता त्याला काय वाटतंय, येरवी विशेषे बहुतेक आमुसे ऐसे मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. माझ्या मनामध्ये खरं म्हणजे असं आहे की आमुचे म्हणजे माझ्या मनातला तर्क, माझी कल्पना अशी आहे की दुर्योधनाचे पराक्रम नेहमीच जास्त आहे, बहुतेक करून विशेष करून बहुतेक. माझी अशी कल्पना आहे की दुर्योधनाचेच प्रताप जास्त आहे. आणि येरांचे निपाडे म्हणजे त्याला का असं वाटतं की दुर्योधनाचा विजय होईल, त्यासाठी त्याला काय वाटतं त्या ओव्या आहेत. आणि येरांचे निपाडे दळही यांचे देवडे याचेच आहे सॉरी म्हणून जैत पुढे आणील ना ते. येरांच्या म्हणजे इतरांच्या, पाडे म्हणजे मानाने, ह्याचं जे दळ आहे, देवड म्हणजे निरपट आहे, म्हणून ज्यांचं सैन्य कमी त्यांचा पराभव होणार, ज्यांचं सैन्य जास्त त्यांचा विजय होणार. म्हणून निश्चित पुढे म्हणजे निश्चित हे जैत म्हणजे विजय आणेल ना. आम्हा तव गमे ऐसे मा तुझे ज्योतिष कैसे ते नेणो संजयासे तैसे सांगे पा. संजय सल्लागार आहे म्हणून त्याला वाटतं की याला विचारावं. शेवटी मला तर वाटते की धृतराष्ट्राला जे वाटतंय की मला तर वाटतंय की दुर्योधनाचाच विजय होईल, कारण दुर्योधनाचं सैन्य दीडपट आहे पांडवांच्या, शिवाय दुर्योधन हा जास्त पराक्रमी आहे. तर मला तर असंच वाटतंय. आम्हा तव गमी ऐसे, कमी म्हणजे वाटतं, मा तुझे ज्योतिष कैसे, पण तुला काय वाटतंय कारण तू सल्लागार आहेस ते नेणं, तुला मला ऐकून घ्यायचं आहे, ते मला माहीत नाही की तुला काय वाटतंय. तर संजया तुझ्या मनात जसं असेल, संजया असे तैसे सांगपा. तुला जे वाटतंय ना की कोणाला शेवटी जय मिळेल ते मात्र मला सांग. असं म्हणून आजचा भाग जो आहे 1630 भाग इथे आपण थांबवूया आणि पुढच्या वेळेला आपण अत्यंत महत्त्वाचा जो श्लोक आहे त्याने सुरुवात करूया. आणि मग अजून ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ओव्या आहेत, त्याला आपल्याला 1-2 अजून कदाचित 3सुद्धा, कारण आत्ता आपण 1630 पाशी आहोत आणि आपल्याला 1811 किंवा असा एकूण ओव्या आहेत किंवा काय, मला एक्झॅक्ट आकडा लक्षात नाही. त्यामुळे अजून 200 शिल्लक राहतील, त्यामुळे 50चे 4 भाग आपले होऊ शकतील. त्याच्या भागामध्ये इथे आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि गीतेतला अंतिम पण सर्वात श्रेष्ठ असा श्लोक आपल्याला बघायचा आहे, तो आपण पुढे बघूया. आजच्या भागाला थांबते आणि प्रार्थना म्हणते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीमद् भगवद्गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भारत माता की जय.